सत्यजीतच्या बाबतीत प्रियाकडून जी चूक झाली ती एकट्या प्रियाची चूक नव्हती हो. घरातल्या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये वाटा होता, माझा सुद्धा. प्रियाच्या मनात सत्यजित बद्दल भावना होत्या, पण त्या बिचारीने तोंड उघडून कधी सांगितलंच नाही आम्हाला. मुकाट्यानं सत्यजितच्या बायकोला उंबरठा ओलांडून घरात येताना बघत राहिली. नंतर सत्यजित आणि मंजिरीचं जेव्हा बिनसलं तेव्हा खरी ती सत्यजितच्या जास्त जवळ आली. आणि ह्याला मी खतपाणी घातलं, शाहरुवंशने सुद्धा घातलं. मी तर तिला ह्या शब्दात सांगितलं की जर सत्यजितनी मंजिरीला अंतर दिलं तर मी तुला या घरची सून करून घेईन. पण नंतर मंजिरी गरोदरच राहिली. त्या दोघांमधले गैरसमजही मिटले, त्यांचा संसार मार्गी लागला. पण ह्या सगळ्यामध्ये बिचाऱ्या प्रियाचा किती कोंडमारा झाला असेल, तिची किती घालमेल झाली असेल याचा विचार करा ना. केवळ या एका गोष्टीसाठी मी प्रियाला अंतर नाही देऊ शकत. आणि याही पेक्षा यातून सावरून ती आपला संसार नेटानं करतीये ना, सुहासरावांना सुखी करतीये ना. मी स्वतः बोलले सुहासरावांशी. आणि हे सुद्धा खरं आहे की प्रिया आणि सुहासराव आपल्या घरी दिवाळ सणाला येऊन गेले हे जर मंजिरीला कळलं तर तिला ते आवडणार नाही, मान्यच आहे मला. पण आता हे सगळं मंजिरीला कळण्याचा प्रश्न येतो कुठे? तरी बी मला असं वाटतं या की मावशी, आजी कोण आलाय बघा. बाई ही कशी काय आली? मंजिरी बहिणी बाहेर बसलेत. हो सासूबाई, जगात देव आहे हो. सणाच्या दिवशी आलं माझं बाळ घरी. जगात देव असेल ना तर लवकरात लवकर हिला चिमूटभर सद्बुद्धी देऊ देत. स्वामी, मंजिरी, बरं झालं आलीस ग. आई, औक्षवंत या ना, बसा. हो का आई, या पूर्ण मावशी शुभ्राला सांभाळायला असतं. हो का? या या. मावशी, हो बसा ना. हो, आपलंच घर आहे. बसा ना. मंजिरी वहिनी, फराळातले बाकी सगळे पदार्थ ऑप्शनल आहेत, पण चकल्या तुम्हाला ट्राय कराव्याच लागतील कारण त्या मी केल्यात. आणि पूर्णा मावशी, हा नियम तुमच्यासाठी लागू आहे बरं का. अग बाळा, दात कचाकड्याचं झाले ते आता. चकली खायची म्हणजे चहात भिजून खाया हवी. आणते, चहा सुद्धा आणते. आले. बाकी कशी आहेस ग? अगं बाय, आली माझी बाय. सुखीरा सुखीरा. बस. नमस्कार आजी. नमस्कार. मी पूर्णा बाजीराव सकपा. आपण काल फोनवर बोललो ना. हा 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 हा. बसा की. शाले, अगं फराळाचं बघ की त्यांच्या. हो, मंजुषा आणते ना. असं होय. अल्ले, आता हे गाठोड द्या माझ्याकडं. तुमचं गाठोडं झोपलंय डाराडूर, उठलं की देते. अरे पंजीशी खेळल्याशिवाय जाईल कसं ते आपल्या घरी? होय, ते बी खरंच आहे. सोना झोपला माझा. मंजिरी, शुभ्राची आज पहिली दिवाळी. ती उठली की तिचं औक्षण करते. हो.
सत्या नाहीये घरी. म्हणजे कोल्हापुरातच नाहीये, हैदराबादला गेलाय काही कामात. तुमचं काही बोलणं झालं होतं का फोनवर? नाही, तसं नाही. लेकीची पहिली दिवाळी आहे म्हटलं, निदान त्यासाठी तरी थांबतील घरी. पण लेक तिच्या पहिल्या दिवाळीला तिच्या घरी येईल की नाही याची खात्री नव्हती ना त्याला. ही झोपली आहे तोवर औक्षणाची तयारी करते. अहो, तयारी कसली करायची त्यात? तबक तर इथेच आहे. तुम्ही आत्ताच कोणाचं औक्षण केलं काही? चला मावशी, उशीर होतोय आपल्याला. मंजिरी तू ऐक ऐक ना मंजिरी. मंजिरी वहिनी, फराळ नाही, नकोय मला. मगाशी इथे येत असताना एक गाडी पास झाली मला तेव्हाच वाटलं की सुहासची गाडी तर नाही ना. मग विचार केला की सुहास तर पुण्यात असतो, इथे कोल्हापुरात काय करणार आहे. पण तो इथे काय करत होता याचं कारण आत्ता कळलंय मला. हे बघ मंजिरी, नाही नाही नाही, अहो जावई आहे तुमचा तो, त्याचा मान तर तुम्ही करायलाच हवा. त्याचाही आणि त्याच्या बायकोचा सुद्धा. चला मावशी. अरे अरे बाहेर बघ कोण आलं ते. दरवाजा उघडाच होता, मी सरळ आत आलोय. गुड आफ्टरनून काका. कोण आपण? मी ओळखतो तुम्हाला. काका हसताय काय? मी खरंच ओळखत नाहीये तुम्हाला. तो ज्याने लहानपणी खोडी म्हणून तुमच्या स्कूटरच्या चाकातली हवा काढली होती, जो संक्रांतीला पतंगाच्या मागे धावताना पडला तेव्हा त्याला स्वतःच्या खांद्यावर टाकून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना, तो. पण त्या माणसाला मी दिवाळीला जेवायला घरी बोलवलं होतं आणि तो आला नाही, टांग दिली त्यानं. त्यासाठी तो मनापासून दिलगीर आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. पण आईनं ऑर्डरच काढली होती की दिवाळीला घरी पाहिजेस. जावं लागलं. पण म्हणून कोल्हापुरात पोचल्या पोचल्या थेट इथे आलं. स्वप्नील अशोक वाडेकर, कम्प्लिटली ॲट युअर सर्व्हिस सर. तुमची माफी मागायला आणि कालचं काही उरलं असेल तर जेवाय. तुझ्यावरती फार काळ राग धरता येत नाही बाबा तुझ्या काकाला. काका, दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुमचे आशीर्वाद नाही घेतात, आता द्या. अरे बाबा, माझे आशीर्वाद तर 24/7 तुझ्या पाठीशीच आहेत. सदैव सुखी रहा, यशस्वी हो.
थँक्यू. मला माहिती आहे मंजिरीसाठी मी आधी एक काचेचा तुकडा शोधला होता, पण आता माझी खात्री आहे हा काचेचा तुकडा नाहीये, हिरा आहे, हिरा. 100% हिरा. काका एक्स्ट्रीमली सॉरी, पण आईनं फोनवर जवळजवळ धमकीच दिली. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. आणि दिवाळीला आपल्या घरच्यांच्या बरोबरच असावं माणसाने. काय म्हणतात बहिणी? आणि काय म्हणतो आमचा डाकू अशोक वाडेकर कसे आहे? आई बाबा दोघंही मजे. बाबा खूप आठवण काढत होते तुमची. पण काका मला तुमच्या दोघांची मैत्री फारशी समजलेली नाही. म्हणजे ते तुमचा आणि तुम्ही त्यांचा डाकू असा का उल्लेख करता? जाऊ दे, ती एक वेगळी स्टोरी आहे. नंतर केव्हा तरी निवांतपणे सांगेन तुला मी. आता एवढंच सांगतो की म्हणजे आम्ही जेव्हा तरुण होतो ना त्या काळामध्ये दोघांनी मिळून अनेक डाके घातले होते तत्कालीन तरुणींच्या हृदयावर. चल सोड, आता मी आजोबा झालेलो आहे. बैस बैस बैस. तू तुझं बोल. तुझं काय? माझं हो काका, घरी याच प्रश्नांना उत्तर देऊन आलं. आता प्लीज तुम्ही इंट्रोगेशन सुरू करू नका. या प्रश्नाचं स्टँडर्ड उत्तर एकच, मी माझी जोडी जुळवण्याचं काम देवावर सोपवून मोकळा झाला. त्याच्यापेक्षा आणखी चांगला मॅच मेकर कोण आहे? बाकी मी रेडीच आहे. आता तो मनावर घेईल तेव्हा खरं. घेईल अगदी मनावर घेईल तो. हा नेमकं तू आलास आणि मनू घरामध्ये नाहीये, बाहेर गेलीये. पण तिला सुद्धा खूप उत्सुकता ती तुला भेटायची. हो, तिला मी आठवतो का लहानपण? ऑफकोर्स. म्हणजे काय आठवतं? म्हणजे काय आठवतच. तर मग आपण पानं घेऊया, तोपर्यंत ती नक्की येईल. अरे जरा पानं घे. थांब मी चालवतो. नाही काका, त्रास होणार असेल तर मी नंतर. थोतरीत दे नाही. जेवल्याशिवाय जायचं नाही, कळलं ना? दिस इज माय ऑर्डर. बस आलोच. बधीर झालाय. आपलंच नशीब एवढं फुटकं कसं काय असू शकतं? मंजिरीला नेमकी सुहासचीच गाडी दिसावी आणि हे तर बघ. मावशी, खरं तर माझंच चुकलं. मी ना ओवाळून झाल्या हे तबक आत नेऊन ठेवायला पाहिजे होतं. हे बापुरे, उगा चौथ्यावर आळ घेऊन जीवाला घोर लावून घेऊ नका. आणि शाले, आता तरी कळलं तुला मगा म्या का सांगत होती ते, या प्रियाला घरापासून लांब ठेव म्हणून? आपण लाग ठरवू ग, मंजिरीला काही कळू द्यायचं नाही म्हणून. पण नियतीला तिरकी चाल खेळायची लई खोड आहे बघ. ती गोष्टी आपल्या हातात राहूच देत नाही बघ. तिचे डाव खेळती आणि मोकळी होती. बरं, सत्याला तरी फोन केला होतास का? काय म्हणला त्यो? चिडला असेल. काही बोलला नाही. सगळं मस्करीमध्ये उडवून लावलं त्याने. मला म्हणाला, आई 80 तिथे 85. त्याच्याही मनाला लागलं असेल उभार. बोलला नाही तो, पण तिथे एकटाच बसून काय काय विचार करत असेल देव जाणे. मला खरंच असं नव्हतं वाटलं की सत्यानं चुका केल्या, तेव्हा त्याला तरी कुठं वाटलं होतं
त्याचं सत्य अशा पद्धतीनं मंजिरी समोर येईल म्हणून. त्याला काय आपल्याला तरी कुठं वाटलं होतं मंजिरी घर सोडून जाईल म्हणून. पण हे समजा घडलं नव. आता तरी धडा घे शाले. मंजिरी आणि सत्यामधल्या गोष्टी जर सुरळीत व्हायच्या असतील नव तर त्या प्रियाला लांब ठेव. तिचं काय आणि किती चुकलं ह्याचा हिशेब नंतर. आधी आपल्या पोरांचा बिघडलेला हिशेब पुण्यांदा कसा जुळवायचा ते बघ. ही झोपली आहे तोवर औक्षणाची तयारी. अहो तयारी कसली करायची त्यात? तबक तर इथेच आहे. तुम्ही आत्ताच कोणाचं औक्षण केलं काही? अहो जावई आहे तुमचा तो. त्याचा मान तर तुम्ही करायलाच हवा. त्याचाही आणि त्याच्या बायकोचा सुद्धा. मावशी तुम्ही बसा मी आले. अगं पण काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? डोळ्यात बिघाड झालाय का? अर्थात चूक पूर्णपणे तुमची आहे. गेट बाहेर गाडी काढताना हॉर्न द्यायचा असतो किंवा सिग्नल द्यायचा असतो एवढी माहिती नाही तुम्हाला? या पण तुम्ही रॉकेटच्या स्पीडने गाडी चालवत याल हे माहित नव्हतं. अहो मग त्याचसाठी द्यायचा असतो हॉर्न. मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये शिकला नाहीत वाटतं तुम्ही? सॉरी, मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये नाही शिकलो गाडी. माझी मीच शिकलो. ओ अच्छा, हाच प्रॉब्लेम आहे. ओके, माझ्या ड्रायव्हिंग स्किल बद्दल आपण नंतर बोलूया. आर यू सेफ? म्हणजे तुम्हाला लागलं नाही ना? नाही, कारण गाडीत बाळ आहे. इज बेबी ऑल राईट? त्याची तुम्ही काळजी करण्याची काही एक गरज नाही. ठीक आहे, तशी नको करू. माझ्या चुकीमुळे झाला ना ऍक्सिडेंट. आणि तुमचं जे काही नुकसान झालं असेल ते भरून देण्याची मला संधी दिली तर आय बी हायली ऑब्लाइज्ड. अरे दिसत नाही का तुला? हा, तुम्हाला मरायला हीच गाडी सापडली का? नीट बोला. अरे काय पद्धत झाली? तुमच्या गाडीमुळे आमच्या अंगावर चिखल उडाला आणि तू सरळ पुढे निघून चाललास. नुकसान भरपाई, कपडे ड्राय क्लिनिंगला द्या. हॅलो मॅम, मी तुमच्याशीच बोलतोय. तुमच्याशी काय तुमचं नुकसान झालं तर मी नाही नो, इट्स ओके. सॉरी, एक्सक्यूज मी. तुम्ही याच बंगल्यात राहता? हो. सो यू मस्ट बी मंजिरी, राईट?
हाय, स्वप्नील वाडेकर. माझा एक जुना मित्र अशोक वाडेकर, त्याचा मुलगा स्वप्नील इथे कोल्हापुरातच असतो. तुला आठवत असेल कदाचित बघ, लहानपणी म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित खेळलेला आहात. एकाच मॉन्टेसरीमध्ये दोघे होतात. मग नंतर ते लोक सगळे नागपूरला शिफ्ट झाले. स्वप्नील नाही, आठवत नाही. असो असो, पण सध्या या दिवाळीमध्ये तो इथे कोल्हापुरात एकटाच असणार आहे. म्हणून मी त्याला आपल्या घरी इन्व्हाइट केला लंचसाठी.